पुढची बातमी राजकीय क्षेत्रातली तर भाजप खासदार कंगना रनौत हिनं पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलंय। दिल्लीच्या सीमेवर झालेल्या शेतकरी आंदोलनादरम्यान बलात्कार आणि हत्या झाल्याचा आरोप कंगनानं केलाय। तिच्या या वक्तव्यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता वर्तवली जाते। शेतकरी आंदोलनादरम्यान मोठा हिंसाचार झाला, त्या ठिकाणी बलात्कार झालेत, अनेकांच्या हत्या देखील झाल्या आहेत। केंद्र सरकारनं कृषी संबंधित 3 विधेयक माघारी घेतली नसते तर देशात आणखी काही भयंकर घटना घडल्या असत्या, असा थेट आरोप तिनं केलाय। यहाँ पे जब फार्मर्स प्रोटेस्ट हुए, वहाँ पे लाशें लटकी थी, वहाँ पे रेप हो रहे थे। और जब वो किसानों के हितकारी बिल जो वापस लिए गए थे, तो पूरा देश जो है वो चौंक गया था। और वो किसान आज भी वहाँ बैठे हुए हैं। उन्होंने कभी सोचा ही नहीं ये बिल वापस होगा। वो बड़ी लंबी प्लानिंग थी, जैसे बांग्लादेश में हुई है। दिल्ली या ठिकाणी संयुक्त किसान मोर्चाच्या नेतृत्वाखाली वर्षभर चाललेल्या ऐतिहासिक शेतकरी आंदोलनाच्या बद्दल अत्यंत आक्षेपार्ह अशा प्रकारचं वक्तव्य कंगना रनौत यांनी केलेलं आहे। दिल्ली येथील आंदोलनाच्या मागे चीन होतं। देशामध्ये बांगलादेश सारखी परिस्थिती निर्माण करण्याचा डाव या आंदोलनामागे होता आणि येथील आंदोलनामध्ये महिलांवर अत्याचार झाले, अशा प्रकारचं वक्तव्य कंगना रनौत यांनी केलेलं आहे। त्यांनी स्वातंत्र्य युद्धाच्या बद्दल सुद्धा यापूर्वी अशाच प्रकारची बेताल वक्तव्य केलेली होती। संबंध शेतकरी आंदोलन आणि स्वातंत्र्य युद्ध बदनाम करण्याचा डाव काही शक्ती सातत्यपूर्ण आखतायत। त्या रणनीतीचा भाग म्हणून ही वक्तव्य अशा प्रकारच्या माणसांच्या तोंडी घातली जात आहेत, ज्या शक्ती कंगना रनौतच्या मागे आहेत आणि अशा प्रकारचं षड्यंत्र रचतायत। त्यांचा बंदोबस्त करण्याची भूमिका शेतकरी आंदोलनाला घ्यावी लागेल। आगामी काळात शेतकरी आंदोलन या दृष्टिकोनातून प्रयत्न करेल। कंगना रनौतच्या अशा प्रकारच्या वक्तव्याचा मी जाहीर शब्दामध्ये निषेध करतो, धिक्कार करतो। कंगना रनौत यांनी तातडीने माफी मागावी आणि त्यांना खासदारकीचं तिकीट देणाऱ्या शक्तींनी सुद्धा याबद्दल तातडीने आपली भूमिका स्पष्ट करावी, अशा प्रकारची मागणी किसान सभेच्या वतीने आम्ही करतो आहोत। बघा, कंगना रनौतला तुम्ही फार गांभीर्याने घेऊ नका। भारतीय जनता पक्षाचे जे लोक आहेत बरं का, त्यांना काय तिच्याविषयी करायचं तो आम्ही तिला फार गांभीर्याने। केंद्राची पेन्शन योजना राज्यात लागू होणार आहे। खरं म्हणजे हे जे वक्तव्य आहे, शेतकरी आंदोलनामध्ये महिलांवर अत्याचार झाले असं म्हणते ना ती, त्या बलात्कार झाले, याची चौकशी व्हायला पाहिजे आणि पोलिसांनी कंगना रनौतचं रिसर्च स्टेटमेंट घेतलं पाहिजे आणि त्या स्टेटमेंटवरती आम्ही मग पार्लमेंटला चर्चा करू।